मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. डिजिटी अपडेट्समध्ये आज सिद्ध पोर्टल अपडेट. तर यामध्ये ITI रिझल्टचे पुढे काय आहे, डिजिटीचं एक पत्र आहे, सकाळी या ठिकाणी पत्र पडलेलं आहे, तर त्याबद्दल आपण बघणार आहोत. तर जाऊ डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तर 28 तारखेला रिझल्ट डिक्लेअर होणार असं डिजिटीने कळवलं होतं. याच्यापूर्वी एक व्हिडिओ आपण बनवलाच होता. बरेच व्हिडिओ या ठिकाणी पडलेले आहेत. तर यामध्ये कालसुद्धा आपण ज्यावेळी डिजिटीचं जे काही परिपत्रक आलं किंवा नोटीस आली, डिजिटीची एक वेबसाईट आहे त्याच्यावर द डेट ऑफ रिझल्ट डिक्लेरेशन फॉर CTS मेन्स एक्झामिनेशन 2025 हॅज बीन डिफर्ड टू 4 सप्टेंबर 2025. म्हणजे या ठिकाणी 4 सप्टेंबरला डिक्लेअर करणार असं या ठिकाणी फक्त मेसेजमध्ये काल व्हॉट्सअपवर फिरत होतं आहे. तर यामध्येच डिजिटीने आता हा काल पोस्ट आपण लगेच त्यावेळी ज्यावेळी रिझल्टची नोटीस आली त्याचवेळी लगेच आपण पोस्ट केला होता. काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डायरेक्ट आपण मेसेजच्या माध्यमातून पोचवलं. पण आज सकाळीच डिजिटीने परिपत्रक काढलेलं आहे. तर यामध्ये सब्जेक्ट रिझल्ट डिक्लेरेशन अँड एक्झामिनेशन ग्रीव्हनन्स शेड्यूल. तर रिझल्ट डिक्लेअर करणे आणि त्यानंतर रिझल्टवर येणारे काही ग्रीव्हनन्स यांचं शेड्यूल दिलेलं होतं. तर यामध्ये CTS मेन्स एक्झाम जी 2023-25 या विद्यार्थ्यांची जी परीक्षा झाली, त्याचबरोबर 24-26 या विद्यार्थ्यांची झाली किंवा 24-25 या विद्यार्थ्यांची झाली, त्याचबरोबर 6 मंथची सुद्धा झालेली आहे. तर सगळ्यांचा रिझल्ट या ठिकाणी जो 28ला होणार होता त्याबद्दल खाली डिटेल दिलेले आहे. तर यामध्ये रिझल्ट पब्लिकेशन बाकी रिझल्टबाबतच लिहिलेलं आहे, एक्सटेंडेड म्हटलेलं आहे. CTS मेन्स एक्झामिनेशन हॅज बीन एक्सटेंडेड बिलो, म्हणजे त्यामध्ये रिझल्ट पब्लिकेशन आणि ग्रीव्हनन्स रजिस्ट्रेशन. तर रिझल्ट पब्लिकेशन 4 सप्टेंबरला या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता या ठिकाणी डिजिटीने कळवलेली आहे. म्हणजे 4 सप्टेंबरला तुम्हाला रिझल्ट दिसेल. रिस्पॉन्स कीसुद्धा 4 सप्टेंबरला तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये दिसणार आहे, म्हणजे तुम्ही जो पेपर सोडवलेला आहे तो या ठिकाणी दिसेल. आणि त्यानंतर ग्रीव्हनन्स तुम्ही टाकू शकता, म्हणजे तुमचे प्रश्न काही चुकीचे असतील, म्हणजे तुम्ही दिलेले प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत पण त्या ठिकाणी चुकीची दिलेली असतील, तर याच्याबद्दल 4 सप्टेंबरपासून 19 सप्टेंबरपर्यंत तुमच्याकडे कालावधी दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट जो आहे तो त्याच्यावर ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे प्रोसेस असणार आहे. तर 4 सप्टेंबरपासून तुम्ही रिझल्टची वाट बघतच आहात सगळे. तर 4 सप्टेंबरला तुमचा सकाळी साधारण 11च्या दरम्यान रिझल्ट येऊ शकतो. काही वेळा तो अगोदरच रात्री 12 वाजतासुद्धा अपडेट होतो, कारण डिजिटीकडून बऱ्याच वेळा बिफोरसुद्धा रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे. तर वाट बघू आपण 4 सप्टेंबर रात्री 12 वाजायची. तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि तुम्हाला अभिनंदन आहे. सगळे पास होणार आहेत याची आपल्याला खात्री आहे. तर काही अपडेट असेल तर तशीच देणार आहे. तो त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ग्रीव्हनन्स कसा टाकायचा हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.